निवडणुकांचे वारे सध्या सर्वत्र वाहू लागलेले आहेत। तर निवडणुकांच्या तोंडावर आता सर्वत्र मोठमोठे कार्यक्रम होताना दिसून येत आहेत। एका बाजूला ग्लोबल सिटी जिथे सतत पाण्याचं उद्घाटन होत असतं, तर दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक जे उद्घाटनाला कंटाळलेत आणि त्यांना हवंय खरोखरचं पाणी। या पाण्याचे वचनपूर्ती जलोत्सव या कार्यक्रमामध्ये आमदारांच्या समोरच आता नागरिकांनी राडा केलाय। राड्याचं कारण याचा अर्थ की भाजपचे आमदार या ठिकाणी आले होते आणि हा कार्यक्रम आयोजित होता मयुरेश वाघ यांच्याकडून। सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांच्या या कार्यक्रमाला दोन्ही आमदारांनी या ठिकाणी येऊन नागरिकांना भेट द्यावी, तसंच वचनपूर्ती झाली आहे ही घोषणा देखील करावी आणि संवाद साधावा नागरिकांसाठी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। परंतु नागरिकांच्या स्वागतासाठी दोन्ही रस्ते, ग्लोबल सिटीचे मुख्य दोन्ही रस्ते हे बंद करण्यात आले, जेणेकरून नागरिकांना या ठिकाणी येण्या जाण्यास त्रास झाला। काही नागरिकांनी इथे येऊन प्रश्न देखील विचारला, परंतु त्यांचं समाधान न करता पोलिसांनी खेचाखेची करत या नागरिकांना बाहेर काढलं। त्यानंतर जेव्हा पोलिसांना या ठिकाणी नेऊन नागरिकांनी पूर्ण परिस्थिती दाखवायचा प्रयत्न केला, तेव्हा नागरिकांपैकीच एकाला जे आहे ते या ठिकाणी उपस्थित असलेल्या आयोजनापैकी उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्यांनी, भाजपाचा असू दे किंवा इतर कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हात उगारणी केली। अशा प्रकारे भाजप कशा प्रकारे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतो हे पुन्हा एकदा आता समोर आलेलं आहे। आपण पूर्ण व्हिडिओ बघा आणि पहा कशा प्रकारे आता सामान्य नागरिकांना या सत्तेमुळे राबावं लागतंय आणि कसा त्रास सहन करावा लागतोय। माहिती नव्हतं, मला शांतपणे सांगा हा जो रस्ता आहे, हा जो एक मिनिट मला प्रश्न घेऊ द्या, एक मिनिट। हा जो रस्ता आहे किती वेळ झाले बंद आहे? लोक ह्याच्यामुळे किती वेळ खोळंबली होती। दोन्ही रस्ते बंद कशा, कुठल्या हिशोबाने? भाजपकडे ह्याची परमिशन आहे का? विचारा ना, पदाधिकारी बीजेपीचे आहेत, ते लोक बोलतात आमच्याकडे परमिशन आहे। दोन्ही रस्ते बंद करायची परमिशन येते का? व्हिडिओ पण आहे, दोन्ही रस्ते बंद करून ठेवले त्या लोकांनी। आता तुम्ही येऊन इथून खुर्च्या काढल्या का? मी नाही काढल्यात, आमच्याकडे व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये एक जण दुसरा बोलतो आहे, तगडी मारली अंगावर येतो, बोलतात नाही निघाले तर कोणाला त्रास होत आहे? रस्ता बंद नाही झाला तर कोणाला त्रास होतो? अच्छा, यांच्या मर्जीने आम्ही जाणार का रस्त्यावर? ना रस्ता लोकल आहे, कोणाचा पण आहे, कोण पण युज करू, दुसऱ्या रस्त्याने युज करा। गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर कोण पण कुठे पण जाऊ शकते। पोलीस काय पोलीस खुर्च्या टाकून ठेवल्यात तिकडे, रस्ते बंद करून ठेवल्यात तिकडे। तुमची सभा तुम्ही करा, रस्ते बंद नाही करायचे। रस्ते कोणाच्या भरोशाने? तुम्ही कोणाला विचारून रस्ते बंद केले? दोन्ही रस्ते बंद केले, रस्ता चालू करा पहिला। आम्हाला यायला जायला त्रास होतो, पहिला रस्ता चालू करून द्या। तुमच्या माणसाला पहिला रस्ता चालू। सभी लोग अपने स्थान पर बैठेंगे। हमारे जो भी यहाँ के लोग हैं, जो भी अड़चन हुई है उसको शांति से समाधान करें। दोन्ही रस्ते बंद मेरा एक ही कहना है कि इनको हम ज्यादा ध्यान ना देते हुए अपने कार्यक्रम को आगे बढ़ा